नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण प्रल्हाद काका यांच्या शेतामध्ये म्हणजे आपल्या वर्गातील 8वीच्या वर्गातील प्राप्ती या 7वीच्या वर्गातील जी आपली प्राप्ती आहे तिच्या शेतामध्ये आलेलो आहोत. आणि आपले प्रल्हाद काका आज आपल्याला जी 8वीची जी कविता आहे आळाशी कविता, त्याच्यामध्ये जो आळा आणि आळाशी हा जो शब्द आलाय, त्यानंतर ताट म्हणजे काय याच्याबद्दलची माहिती आपले प्रल्हाद काका सांगणार आहेत. नमस्कार प्रल्हाद काका. आता थोडक्यात आता तुम्ही विद्यार्थ्यांना आम्हाला सांगा की नेमकं ताट म्हणजे काय, कणीस म्हणजे काय आणि पेंडी म्हणजे काय याविषयी थोडक्यात माहिती द्या. ताट म्हणजे आपण प्रत्यक्ष हातात घेतलेला आहे याला ताट म्हणते. हे निसळलेला आहे याला कणीस मानायचं. आणि याची बी भरल्याच्या नंतर आपण ज्याला होडा म्हणतो, होडा झाल्याच्या नंतर 21 दिवसानं याला काढणी करावं लागते. काढणी केल्याच्या नंतर याला आपल्याला अशी आळाशी खाली टाकावं लागते. आळाशी टाकल्याच्या नंतर 6 दिवसानं ह्या आळा याचा बांधायला येतो. तर ह्या पद्धतीने आळा हे लक्ष द्या सगळ्या विद्यार्थ्यांना, हे याला आळा म्हणतात. 6 दिवसाच्या नंतर आळा घेऊन 2 दिवस असा आळा जाग्यावर ठेवून याचा पाचुंदा घालावा लागतो. त्याच्यानंतर याची पेंढी तयार होते. अतिशय छान पद्धतीने सांगितलं तुम्ही. म्हणजे आता तुमचं म्हणणं आहे की आळा म्हणजे काय हे तुम्ही सांगितलंय. आळा म्हणजे त्याला याच्यामध्येच असताना म्हणजे जे ओलसर असताना त्यामध्येच हे करावं लागतोय. आणि अशी आळाशी टाकायची आधी. हा. आळाशी टाकल्याच्या नंतर 5 दिवस ते ठेवावं लागतं. त्याच्यानंतर ते धांड थोडं नरमपणामध्ये येतं आणि त्याचा आळा घ्यावा लागतो. त्याला आळा म्हणतात. 5 दिवस काढून टाकावं लागतात. बरोबर. आणि नंतरच ही अशी पेंडी या तयार स्वरूपाची पेंडी तयार होते. पेंडी तयार. बरोबर बरोबर. आता बघा, आता प्राप्ती तू ही पेंडी घेऊन दाखव बरं सगळ्यांना की पेंडी म्हणजे काय या सर्व विद्यार्थ्यांना कळणार आहे. बघा याच्यामधली जी पेंडी दिसते, आता हा जो दिसतोय आपल्याला दाखव, ते आळा म्हणजे काय दाखव. बरोबर, हा आळा आहे. बघा सर्व विद्यार्थ्यांना निश्चितच समजला असेल असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद बाबा, धन्यवाद.